कॅपेचिनो कॉफी ती पण घरच्या घरी इतकी फ्रोदीवाली कशी बनवायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे. 4 कप कॉफीचं हे प्रमाण आहे. त्याच्यासाठी पोहे खाण्याचे 4 चमचे साखर घेतली आहे आणि नेसकॅफेची 10 वाली अख्खी पुडी टाकली आहे आणि ज्या चमच्याने 4 चमचे साखर घेतली आहे त्याच चमच्याने फक्त 2 चमचे पाणी याच्यामध्ये टाकले आणि 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला केक बीट करण्याच्या बीटरने हे सगळं बीट करून घ्यायचं आहे. आणि ही सगळी आमच्या तिघी मायालेकींच्या चेहऱ्यावरची खुशी बघून तुम्हाला समजेल पुढं कोण आलं होतं आणि तेव्हाचा हा मिनी ब्लॉग आहे. तर बघा, ही जी कॉफी तुम्हाला दाखवली ती ना 2 मिनिटासाठी छान बीट करून घ्यायची. ती पण एकच रोटेशननी बीट करायची आणि तुम्हाला जर कॉफी लवर असाल तर असा छोटासा अगदी कमी किमतीचा बीटर तुम्ही मागवू शकता आणि मस्त अशी 2 ते 3 मिनिटात फ्रोदीवाली आपली कॉफी तयार होते. आता फक्त आपल्याला याच्यामध्ये प्लेनवालं गरम केलेलं दूध मिक्स करायचे. आपली मस्त अशी कॅपेचिनो कॉफी घरच्या घरी तयार. तर तुम्हाला समजलंच असेल, पल्लवी ज्या दिवशी आमच्या घरी आली होती तेव्हाचा हा मिनी व्लॉग आहे. माझ्याकडून तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला होता. तर पल्लवीज डेली व्लॉग म्हणून चॅनल आहे, तिच्या चॅनलवरतीही तुम्ही नक्की जाऊ शकता. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला नक्की देईन. आणि आजचा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि पल्लवी आली त्या दिवशी आम्ही खूप सारे एन्जॉय केलं होतं. त्याचा व्हिडिओची लिंक खाली जे त्रिकोणी बटन दिसते तिथं मी देईन. श्री स्वामी समर्थ.